पवार यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली। शहरातील विविध प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या वाढत्या अडचणी आणि प्रशासनाच्या कामकाजावर त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी आमदार रोहित पवार यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले की पुढील 15 दिवसात नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू। डीपीआर कोणी केलाय तर हे जे काय प्रकरण झालं, ही बिल्डिंग जी ढासळली आणि बिल्डिंगचं जे काही चिमणी पडली त्याचा डीपीआर ज्या व्यक्तीने बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्याच व्यक्तीला 375 कोटी रुपयाचा नवीन येणारा बायोगॅसचा बायोमायनिंगचा प्रोजेक्टचा डीपीआर करायला लावलाय आणि ज्या अधिकाऱ्यांना निलंबित आता केला ते बरतर्फ करावा अशी आमची मागणी, त्या लोकांनीच हा प्रोजेक्ट जो आहे तो अप्रूव्ह केलेला आहे। त्यामुळे आमची ठाम मागणी आहे, काही झालं तर हे नवीन प्रोजेक्टमध्ये डीपीआर ज्या व्यक्तीने बनवला आहे आणि हाच डीपीआर तोच व्यक्ती बनवत असेल तर ते कॅन्सल करण्यात यावा। त्याच अधिकाऱ्याने या डीपीआरला अप्रुव्हल दिला असेल, या प्रोजेक्टला अप्रुव्हल दिला असेल तरी हा जो नवीन डीपीआर त्याच्यामध्ये करण्यात यावा। नवीन अधिकाऱ्याच्या अंतर्गत सगळा अभ्यास पूर्णपणे करून हा नवीन प्रोजेक्ट तिथं देण्यात यावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। जर पूर्वीच्याच लोकांनी ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांच्याच सहीली हा नवीन प्रोजेक्ट जर तिथं होणार असेल आणि तुम्ही जर नवीन डीपीआर करणार नसाल तर आमची मागणी आहे की सगळे जे सत्ताधारी नगरसेवक आहेत ते आयुक्त आणि जे संबंधित अधिकारी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना लिहून द्यायचं की उद्या जाऊन त्या प्रोजेक्टमध्ये एखादी अशी घटना घडली तर आमचं घरदार विका, नाही तर आम्ही पूर्णपणे जबाबदार आहोत असं जर या प्रशासनाने आणि शासनामध्ये असणाऱ्या सर्व नगरसेवकांनी जर लिहून दिलं तर मग आम्ही मान्य करू, ठीक आहे कुणीतरी जबाबदारी घेते आणि ती जबाबदारी घ्यायला हे लोक तयार नसतील तर मग मात्र त्या ठिकाणी नवीन डीपीआर आपल्याला करावा लागेल नवीन एजन्सीच्या माध्यमातून। जाता जाता अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की असंही आम्हाला कळालेलं आहे की त्याच्या आसपास गेले 2 ते 2.5 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही तिथं खाणी ह्या करू नयेत, नाहीतर खाणी ह्या फोडल्या जाऊ नयेत, तिथं पार करू नये असं सांगण्यात आलेलं आहे। पण तरी सुद्धा अनधिकृत पद्धतीने ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात या भागामध्ये केलं जातं। ते कोण करतं असं कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र देऊन तिथं मागणी करणार आहोत। आमच्याकडे काही व्हिडिओ आहेत आणि तिथं आसपास जे ब्लास्टिंग झालं त्याच्यामुळे सुद्धा हा जो काही कचरा आहे तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कमकत झाला आणि तो ढासळला। त्यामुळे त्याला कोण जबाबदार आहे त्या व्यक्तीला सुद्धा जबाबदार त्याच्यामध्ये धरण्यात यावं आणि या प्रोजेक्टच्या जवळ एक 16, 17, 18 एकर जमीन आहे जी पूर्वी नॅचरल खड्डा होता, तशी नोंद ही कलेक्टरकडे पण आहे आणि या महानगरपालिकेकडे पण आहे। पण झालं असं की प्रोसेस न करता, म्हणजे प्रोसेस करण्यासाठी जो पैसा कॉन्ट्रॅक्टरला दिला गेला तो पैसा कॉन्ट्रॅक्टरने खाल्ला आणि न प्रोसेस करता तो पूर्णपणे कचरा त्या खाणीमध्ये नाही तर त्या वॉटर बॉडीमध्ये टाकण्यात आला, त्याच्यावर मुरूम टाकलं आलं। त्यामुळे एकतर हा प्रोसेस करायसाठी जो पैसा दिला, जो प्रोसेस नाही झाला त्यात सामान्य लोकांचा ट्रेजरी मधला पैसा वाया गेला, कॉन्ट्रॅक्टरचा नफा त्याच्यामध्ये झाला आणि तो खड्डा बुजवून त्याच्यावर मुरूम टाकून त्याच्यावर टीडीआर 180 कोटी रुपयाचा अतिरिक्त ज्या लोकांनी घेतला त्याची मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे। आणि शेतकऱ्यांचं हेही मत आहे की लिचिट जे काही प्रोसेस करायला पाहिजे तो प्रोसेस केला जात नाही, खालून पाईपलाईन करून नदीत पवित्र आपल्या इंद्रायणी नदीमध्ये तिथं टाकला जातो, नाही तर आसपासच्या शेतकऱ्यांच्या त्या तळ्यात टाकला जातो। शेतकऱ्यांनी सुद्धा पत्र तिथं दिलेलं आहे, त्याच्यावर सुद्धा आमची मागणी आहे की त्याचा शहानिशा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात यावं। कारण आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आम्हाला अभिमान आहे। इंद्रायणी नदी सगळ्यांची पवित्र नदी आहे आणि तिथं तुम्ही कचऱ्याचं पाणी आणि तिथं लिचिटचं पाणी जर मुद्दामून टाकत असाल प्रोसेस न करता आणि त्या प्रोसेस करण्यासाठी तुम्ही पैसे सुद्धा जर ओढबाडत असाल तर हे आम्ही कदापि त्या ठिकाणी होऊन देणार नाही। अशा सर्व मागण्या घेऊन पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार आहे, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे, कॉन्ट्रॅक्टरच्या डायरेक्टरवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ त्या ठिकाणी करावं, निलंबित नाही अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आयुक्तांना भेटलोय। त्यांना सांगितलंय पुढच्या 10 दिवसामध्ये याच्यावर आम्हाला उत्तर लागणार आहे आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी परत एकदा 10-11 दिवसानंतर आम्ही येऊ आणि तेव्हा आल्यानंतर याच्यावर कुठंच काही कारवाई केली नसेल तर आम्हाला पर्याय राहणार नाही। तर महानगरपालिकेच्या लोकांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने, त्या पीडित परिवाराच्या वतीने आम्हाला इथं कुलूप त्या ठिकाणी लावावं लागेल आणि याच्यात जो कचरा 1200 टनाचा रोज येत होता, खरं तर 600 यायला पाहिजे, 1200 टाकला जात होता, आता फक्त 400 का 500 टन येतो आणि राहिलेला 500 टन हा नदीच्या पात्रात टाकला जातोय, नको त्या ठिकाणी टाकला जातोय, लोकांना त्याचा त्रास होत चाललाय।
कचरा या महानगरपालिकेमध्ये आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि दुर्दैव असं याच्यासाठी तिथं कचरा नियोजनासाठी प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून पैसा मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांकडनं तिथं वसूल केला जातोय खरं, पण कचऱ्याची प्रोसेसिंग तिथं होत नाही आणि कचरा हा नदी काठामध्ये तिथं टाकला जातो. भाजपचेच तिथं कॉर्पोरेटर आहेत, ते सुद्धा कंप्लेंट दुर्दैवाने त्या ठिकाणी करून सुद्धा आयुक्त नाहीतर इथं असणारं प्रशासन नाहीतर या महानगरपालिकेचे जे कोणी तिथं मेयर असतील त्यांनी या बाबतीत कुठेही काही केलेलं दिसत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कचरा प्रोसेसच करायचा नसेल तर मग सामान्य लोकांना तुम्ही टॅक्स लावूच नका. अशा सर्व मागण्या घेऊन आम्ही आयुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि 10 दिवसानंतर परत एकदा आयुक्तांना आम्ही भेटू.